नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे पांढरे शुभ्र वर्षभर टिकणारे उडदाचे आणि मूग डाळीचे पापड। मस्त असे हे पांढरे शुभ्र आपले पापड बनवून तयार होतात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। इथे मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड बनवून तयार करणार आहे। तुम्हाला जर यापेक्षा जास्त करायचे असतील तर अर्धा किलो मूग डाळ आणि अर्धा किलो मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे। अर्धी डाळ ही आणि अर्धी डाळ आपल्याला उडदाची घ्यायची आहे। तुम्ही याच ठिकाणी 3 पट उडदाची डाळ आणि 1 पट मूग डाळ घेतली तरी चालेल, बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी इथे बरोबर अर्धा किलो इथे उडीद डाळ घेतलेली आहे। इथे आता डाळीला भरपूर सारं असं पावडर असते, म्हणून आपल्याला ही जी डाळ आहे ती कॉटनच्या कपड्याने अशी आपल्याला छान घासून त्याचं सर्व पावडर अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। मी दोन्ही सुद्धा डाळींचे पावडर छान असं काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। अगदी आपली इथे स्वच्छ डाळ झालेली आहे। तुम्ही याच ठिकाणी ही जी डाळ आहे धुवून सुद्धा घेऊ शकता आणि कपड्यावर अशी सुकून घ्यायची, नंतर तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता। मी आता फक्त ही कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि त्यानंतर ही छान अशी गिरणीला दळून आणणार आहे। आपल्याला अगदी बारीक असं हे दळून आणायचं आहे, जाडसर अजिबात दळून आणायचं नाही, बघू शकता तुम्ही। इथे आता आपलं छान असं पापडाचं पीठ दळून तयार झालेलं आहे। इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं पीठ अगदी बारीक मी इथे दळून आणलेलं आहे। अशाच पद्धतीचं आपल्याला इथे पापडासाठी पीठ हवं आहे। त्यानंतर इथे मी एक पापड मसाला घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। 1 किलोच्या पापडाला हा पापड मसाला बरोबर पुरते। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा पापड मसाला मी मिक्सरला वाटून घेणार आहे। हलकसं आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल, आपले पापड जे आहे अजिबात फाटणार नाही। लाटताना आपले पापड कधी कधी फाटतात। आपण जर अशा पद्धतीला मिक्सरला हे दळून घेतलं तर आपले पापड अजिबात यामुळे फाटत नाही। आपण दळून घेतलेला मसाला सर्व या डाळींमध्ये घालून घ्यायचा आहे। सर्व डाळीचं पीठ आपल्याला पापड मसाल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। छान असं हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। हे सर्व आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरम म्हणजे अगदी हाताला सोसवेल इतकं आपल्याला हे पाणी कोमट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर सर्व पापड एकत्र बनवायचे असतील तर जो आपण पापड मसाला मिक्सरला दळून घेतलेला होता तो तुम्ही या पाण्यामध्ये घालून सुद्धा हे पाणी गरम करून घेऊ शकता। मी इथे अर्ध्याच पिठाचे सध्या पापड बनवणार आहे, म्हणून मी एक पिठामध्येच मसाला मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला कोमट पाणी थोडं थोडं घालून या पिठाचा छान असा गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे। हा पिठाचा गोळा आपल्याला जास्त सैलसर सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा आपल्याला हा मळायचा नाही। छान असा आपल्याला हा गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी मस्त असा हा गोळा मळून तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हा जो गोळा आहे तो एका अशा बंद डब्यामध्ये घालून 2 ते 3 तास मी हा पापडाचा गोळा असाच भिजत ठेवणार आहे। आपल्या पिठाचा गोळा छान असा मुरला की आपले पापड सुद्धा छान असे लाटल्या जातात। लाटायला अगदी हलके जातात आपले पापड। इथे मी आता 2 ते 3 तासानंतर पापड लाटायला घेतलेले आहे। त्यासाठी मी इथे सर्वात आधी पापडाला लावायला कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे। इथे आता पापडाचा गोळा सुद्धा आपला मस्त असा भिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। मस्त असं आपलं हे पीठ मुरलेलं आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला जेवढं पीठ लागेल
किंवा तुम्हाला जेवढे पापड बनवायचे असतील तेवढं आधी याची लाटी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे अगदी हलकंसं तेल याला लावून घेतलेलं आहे. तेल आपल्याला इथे खूप जास्त अजिबात वापरायचं नाही, नाहीतर आपल्या ज्या पापडाचे आहे नंतर वास यायला लागतो. हे पीठ आता आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे. जेवढं पीठ तुम्ही ते छान असं कुटाल तेवढे आपले पापड पांढरे शुभ्र आणि मस्त असे बनून तयार होतात आणि खुसखुशीत सुद्धा बनून तयार होतात. बघू शकता तुम्ही इथे मी आता अशाच प्रकारे हे पीठ जे आहे छान असं कुटून घेणार आहे. याची आता आपल्याला छान अशी लाटी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जेवढे पापड छोटे मोठे बनवून तयार करून घ्यायचे असतील तेवढे तुम्ही पिठाचे गोळे बनवून तयार करून घेऊ शकता. मी इथे मध्यम आकाराचे पापड बनवणार आहे, त्यासाठी मी इथे सर्व पिठाचे एकसारखे असे गोळे बनवून तयार करून घेणार आहे. ज्या भांड्यामध्ये आपण हे गोळे ठेवणार आहोत त्याला अगदी हलकंसं तेल लावायचं आहे आणि एक गोळा घेतला की लगेचच यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. इथे मी आता अगदी थोडं-थोडं तेल लावून हा पापड लाटून घेणार आहे. अगदी पहिले आपल्याला छोटीशी या पापडाची लाटी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर पीठ लावून आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मस्त असा आपला एकसारखा हा पापड लाटून तयार झालेला आहे. आपल्याला जे आहे पापडाचे काठ लाटून घ्यायचे आहे. काठ लाटल्यामुळे पापड एकसारखा सुद्धा लाटल्या जाते आणि मस्त असा पातळ आणि गोल असा पापड आपला बनून तयार होते. बघू शकता तुम्ही छान असा आपला हा पापड बनून तयार झालेला आहे. तुम्हाला मी इथे दाखवणार सुद्धा आहे किती पातळ मी इथे हा पापड लाटून तयार केलेला आहे. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व पापड लाटून तयार करून घेणार आहे. इथे मी आता सर्व जे पापड आहे पंख्याखाली सुकवून घेणार आहे. इथे आता मी छान असे पापड लाटून तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपले पापड हलकेसे जरी सुकले तरी आपल्याला हे सर्व एकत्र जमा करून यावर कोणताही असा वजनी डबा किंवा तुम्ही पोळपाट सुद्धा यावर ठेवू शकता. अर्धवट सुकले की लगेचच हे पापड आपल्याला जमा करून यावर काहीतरी वजन ठेवून द्यायचं आहे. नाहीतर पापड लगेचच आपले तिरपे व्हायला लागतात. बघू शकता तुम्ही इथे माझे छान असे पापड बनून तयार झालेले आहे. दुसऱ्या दिवशी हे पापड मी मस्त असे सुकवून घेतलेले होते. आपल्याला हे पापड जास्त उन्हामध्ये सुकवायचे नाही, लगेचच आपल्या पापडाचे तुकडे पडायला सुरुवात होतात. इथे 1 किलोमध्ये भरपूर असे आपले पापड बनून तयार झालेले आहे. तुम्हाला मी इथे आता पापड तळून सुद्धा दाखवणार आहे आणि भाजून सुद्धा दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही मस्त असे आपले इथे पांढरे शुभ्र पापड बनून तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.